ठाण्यातील उदयनगर पाचपकड येथे 26 जानेवारी 1979 रोजी काही तरुणांनी एकत्र येत विधायक उद्देश ठेवून गणेशोत्सवाची सुरुवात केली। फक्त गणेशोत्सवापुरतं मर्यादित न राहता या तरुणांनी सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात आपला झेंडा रोवला। त्यामुळे 46 वर्षांपूर्वी लावलेला नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा वेलू गगनाला भिडलाय। आज हा गणेशोत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जातोय। यावर्षी विष्णू दशावतार साकारणारा ठाण्याचा राजा अर्थात नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सन 1979 पासून शहीद स्मारक, राजवाडा, महाराष्ट्राचं संस्कृती दर्शन, हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या काश्मीरमधील चरार-ए शरीफ दरगाह, स्वातंत्र्यानंतरचा भारत, स्वातंत्र्य लढ्यातील ठाणे शहर, मराठी माणसा जागा हो, भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारी कलाकृती, युवा शक्ती, गणेश दरबार, मीनाक्षी मंदिर, गुफा मंदिर, पार्वती महाल, राजस्थानी कलाकृतीचं दर्शन घडवणारा महाल, जोधा अकबर महालाची प्रतिकृती, सुवर्ण स्वर्ग अशा वैविध्यपूर्ण सजावटी साकारून केवळ राज्यातच नव्हे तर देशात गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक परंपरा पोहोचवली आहे। ही परंपरा पोहोचवित असताना या मंडळाचे प्रमुख सल्लागार माजी मंत्री आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सामाजिक कार्यामध्येही आपला ठसा उमटवतोय। राज्यात निर्माण झालेली आपत्ती असो, गोरगरीब आदिवासी समाजाच्या अडीअडचणी असो, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या असोत किंवा आरोग्य शिबिर असोत, या मंडळाचे कार्यकर्ते हिरारीने पुढे येऊन स्वतःला सामाजिक कार्यात झोकून देत असतात। मंडळाचे अध्यक्ष संदीप पवार, कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे, उपाध्यक्ष संदेश प्रभू, सरचिटणीस रमेश चौधरी, खजिनदार दीपक भागरथ आणि त्यांचे सहकारी गेली अनेक वर्ष सामाजिक समता, सर्वधर्म समभाव या संकल्पनेवर प्रबोधनाचा वारसा पुढे नेत आहेत। मी तमाम ठाणेकरांना आवाहन करतो, विष्णू भगवंताची 8 रूपे तुम्हाला इथे पाहायला मिळतील। हा जो देखावा ह्या मंडळाने उभारलेला आहे, मला नाही वाटत ह्या ठाणा किंवा त्याच्या आसपासच्या परिसरात अशा देखाव्याचं कुणी साकारलेलं असेल। खूप सुंदर असा देखावा आहे, खूप सुंदर साकारलेलं आहे। हे मला तर तमाम ठाणेकरांना मी आवाहन करतो की आपण नक्की या वेळात वेळ काढून बघून जा, आमच्या राजाचं दर्शन घेऊन। धन्यवाद। मी संदीप केशव पवार, नरवीर तानाजी सार्वजनिक गणेश मंडळाचा अध्यक्ष। गेली 46 वर्ष हा गणेशोत्सव अतिशय धूमधडाक्यात मुळागोविंदाने या ठिकाणी सादर करत आहे। मंडळाचे प्रमुख सल्लागार व मार्गदर्शक डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या आशीर्वादाखाली हा उत्सव गेली 35 वर्ष साजरा होत आहे। यावर्षी मंडळाने विष्णूचा अष्ट रूप दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। दरवर्षी आम्ही अनेक प्रकारे अनेक अलग अलग उत्सव या ठिकाणी देखावे सादर करत असतो। या ठिकाणी लोकांचा खूप आम्हाला प्रतिसाद मिळतो। त्यावर आम्ही यानंतर गांधी सप्ताह होतो। गांधी सप्ताहामध्ये आम्ही स्वच्छता अभियान राबवतात मुलं सर्व। ऐन दिवाळीमध्ये आम्ही अतिशय दुर्गम भागात जाऊन आदिवासींच्या यांना फराळाचं वाटप करतो। आम्ही सर्व मराठी कार्यकर्ते घरी दिवाळी करतात, त्यांच्यामध्ये त्यांच्या समक्ष जाऊन आम्ही दिवाळी साजरी करत असतो। गोरगरीब विद्यार्थ्यांना वया वाटप होते किंवा इतर काही अडचणी असेल तर ते फीचं काही अडचणी असतील ते मंडळातर्फे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत असतो। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
ठाण्यात 35 वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्येनंतर मुंडके छाटून ते मृतदेह शेजारीच ठेवण्यात आलं होतं. इमारतीच्या टेरेसवर ही हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता आणि मृतदेह रक्ताच्या धारोळ्यात पडला होता. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करतायत. याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की ठाण्यातील एका हाय प्रोफाईल सोसायटीत हत्येची घटना समोर आली आहे. हत्येनंतर 35 वर्षीय तरुणाचं मुंडकं छाटण्यात आलंय. सोमनाथ सातगिरे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. तो सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी होता. या प्रकरणी पोलिसांना त्याच्या साथीदारावर संशय आहे. कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोढा आमरा कोलशेत रोड येथे खुनाची घटना घडली आहे. सोमनाथ हा या सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी कार्यरत होता. त्याच्या साथीदारानं ही हत्या केली असावी असा पोलिसांचा संशय आहे. प्रशांत कदम या तरुणानं हत्या केली असावी असा कयास लावला जातोय. दरम्यान हत्येचं कारण समोर आलेलं नाहीये. या घटनेनं ठाण्यात खळबळ उडाली असून कापूरबावडी पोलीस स्थानक पुढील तपास करत आहे. पोलीस स्टेशन कापूरबावडीच्या हद्दीमध्ये लोढा आमारा या बिल्डिंगच्या टेरेसवर सोमनाथ सातगीर अंदाजे वय 35 वर्ष याचा मृतदेह मिळून आला. प्राथमिक तपासामध्ये रात्री 10 वाजेच्या दरम्यान त्याच्यासोबतचा जो सहकारी कामगार आहे याने त्याचा खून केल्याचं निष्पन्न होत आहे. त्या अनुषंगानं पोलीस गुन्हा दाखल करत आहेत आणि पुढील तपास आम्ही करत आहोत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. बासमतीवरील किमान निर्यात शुल्क रद्द. केंद्र सरकारचे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय. केंद्र सरकारचा बासमती उत्पादकांना दिलासा. धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा. राज्यातील बासमती तांदूळ निर्यातदारांना लाभ. केंद्र शासनाने सोयाबीन तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले तर आहेच, परंतु आता त्यासोबत बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या विनंतीला मान देत बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेली किमान निर्यात किंमत सुद्धा पूर्णपणे मागे घेतलेली आहे. त्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे.